तर नमस्कार पालक मित्रांनो, आपल्या सर्वांना चिंता आहे की तुम्ही ज्यावेळेस डॉक्युमेंट सबमिट केले आणि डॉक्युमेंट सबमिट केल्यानंतर तुम्हाला सांगण्यात येत आहे की तुम्ही ऑनलाईन चेक करा तुमच्या मुलाचं ॲडमिशन कन्फर्म झालं आहे का नाही. अनेक पालकांना चिंता आहे की कशाप्रकारे आपण चेक करू शकतो की आपल्या पाल्याचं ॲडमिशन कन्फर्म झालेलं आहे का नाही. तर मित्रांनो, काळजी करायचं काहीच कारण नाही. बघा, या वेबसाईटवर या RTच्या, त्यानंतर सर्वात खाली या. खाली आल्यानंतर ॲप्लिकेशन वाईज अर्जाची स्थिती या बटनावर क्लिक करा. अर्जाची स्थिती या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन नंबर न चुकता टाईप करा. त्यानंतर गो बटनावर क्लिक करा. जसे तुम्ही गो बटनावर क्लिक कराल तुमच्यासमोर असा डॅशबोर्ड दिसेल. त्यामध्ये तुमच्या पाल्याचं नाव दिसेल, कुठलं स्कूल आहे ते दिसेल आणि लक्ष द्यायचं मेन गोष्ट आहे की ॲडमिशन स्टेटसच्या खाली इथे पेंडिंग दाखवत आहे. त्या पेंडिंगच्या जागी तुम्हाला अलॉटेड असा मेसेज दिसेल किंवा ॲडमिटेड असा मेसेज दिसेल. ॲडमिशन स्टेटसच्या समोर खाली तुम्हाला ॲडमिटेड असं नाव दिसेल. त्यानंतर ॲडमिशन डेट दिसेल. त्याच्यावरून तुम्हाला समजायचं आहे की तुमच्या पाल्याचं ॲडमिशन कन्फर्म झालेलं आहे. बघा मित्रांनो, तुम्हाला दाखवून देतो परत एकदा. बघा मित्रांनो, ज्या कोणी पाल्याचं ॲडमिशन कन्फर्म झालेलं आहे तिथे ॲडमिशन स्टेटसच्या खाली ॲडमिटेड असं नाव दिसेल आणि ॲडमिशन डेट असं दिसेल. आणि जर तुमच्या पाल्याचं ॲडमिशन अजून कन्फर्म झालेलं नाही तर ॲडमिशन स्टेटसच्या खाली पेंडिंग ऑप्शन दिसेल. अशा प्रकारे तुम्हाला समजून घ्यायचं आहे तुमच्या पाल्याचं ॲडमिशन आता झालं आहे का नाही कन्फर्म. तर मित्रांनो, ही होती RT संदर्भात छोटीशी अपडेट. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. तर मित्रांनो, आता तुमची रजा घेतो. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.